राणी तूच माझे मनी फुलोरा ग फुल, तुझ्या माझ्या प्रेमाची हाय रात चांद, राणी तूच माझे मन चांदन ग सजल, तू माझे मनान. मित्रांनो, या व्हिडिओचं सगळं मटेरियल तुम्हाला आपल्या ऑफिशियल साईटवरती भेटून जाईल. लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती क्लिक करा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या गाण्यावरती पाहिजे ते पण मला कमेंट्स करून सांगा. पुढचा व्हिडिओ त्या गाण्यावरती मी बनवेल. तर चला आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचे, बिटमार्क आणि इफेक्ट लिंक इनपुट करून घ्यायचे आपल्या अलर्ट मोशनमध्ये. त्यानंतर आपला जो बिटमार्क प्रोजेक्ट आहे याला ओपन करायचे. नंतर इथं प्लस बटनवर ते क्लिक करून मीडियामध्ये यायचे आणि इथं तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे. ठीक आहे, कोणता एक फोटो घेऊन घ्या. समजा इथून मी आता एक्झाम्पलसाठी हा फोटो घेतलेला आहे. अशा प्रकारे फोटो घेऊन घ्या आणि फोटोला पुढच्या बिटमार्कपर्यंत ओढून घ्या. सेम अशा प्रकारे आता वेगवेगळे फोटो घ्यायचे. जे पण तुम्हाला फोटो लावायचे असतील ते वेगवेगळे फोटो तुम्ही इथून घेऊन घ्यायचे. ठीक आहे, तर मी काय करतो, एक एक करून सगळे फोटो एक एक इथं अशा प्रकारे लावून घेतो. मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस समजून सांगतो. तर इथं बघू शकता मित्रांनो, सगळे फोटो इथून मी बरोबर लावून घेतलेले. अशा प्रकारे फोटो लावून घ्या. परत तुम्ही सुरुवातीला यायचे. आता काय करायचं, सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचे, एक फोटो रूम नावाचे ॲप घ्यायचे. आपल्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन करायचे. ठीक आहे, तुम्हाला समजून गेलं असेल. अशा प्रकारे ॲप आहे. तर तुम्ही तर सेटअप वगैरे करून घ्यायचे. नंतर स्टार्ट फ्रॉम फोटोवरती क्लिक करून इथून तुम्ही तुमचे जे काही 3 फोटो असतील छान प्रकारे, तर ते 3 फोटोंचे अशा प्रकारे एक एक फोटो सिलेक्ट करायचे. बॅकग्राऊंड स्कॅन होईल, पूर्ण स्कॅन होऊन द्या आधी बॅकग्राऊंड. ठीक आहे, बॅकग्राऊंड स्कॅन झाल्यानंतर मित्रांनो इथं थोडं वेट करायचं आहे. ठीक आहे, आणि इथं तुम्हाला ट्रान्सपरंट नाव दिसेल खाली. इथं खाली या क्लासिकमध्ये ट्रान्सपरंटवरती क्लिक करून तुम्ही काय करायचं, हा फोटो इथून एक्सपोर्ट करून घ्यायचे. सेव्ह टू डिव्हाइस, सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचे. अशा प्रकारे तुम्ही तुमचे 3 फोटो सेव्ह करायचे. ठीक आहे, नंतर काय करायचं, आता अशा प्रकारे आपलं अलर्ट मोशन प्रोजेक्ट ओपन करायचे. परत आता काय करायचं, जे आता हे 3 फोटो आहेत मित्रांनो इथं लावलेले, तर काय करायचं, एक एक करून यांची ऑपॅसिटी तुम्ही 30 कमी करायची. ठीक आहे, 30 पटापट तुम्ही यांची ऑपॅसिटी 30 कमी करायची. हे सुरुवातीचे 3 फोटोंचे फक्त. ठीक आहे, तर बघू शकता इथून मी 30 कमी केले. परत सुरुवातीला यायचे, मीडियामध्ये यायचे. आता आपल्या जी फाईलच्या फोल्डरमध्ये तिथं तुम्हाला अशा प्रकारे कलर ची आपली एक फोटो PNG भेटून जाईल. हा तुम्ही घ्यायचे. वरती 3 डॉटवरती क्लिक करून तुम्ही फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे. आता सुरुवातीचे हे जे काही 3 फोटो मित्रांनो जिथेपर्यंत म्हणजेच आपला 10.4 सेकंदावरती, तर इथे यायचे. आता इथं बाजूला या फोटोवरती क्लिक करून इथंपर्यंत याची लेअर ओढून घ्यायचे. नंतर या फोटोच्या उजव्या साईडला जी खाली जागा आहे तर इथे क्लिक करून ठेवायचे आणि फोटोला पूर्णपणे इथं खाली घ्यायचे. या धव्या कलरचा रेक्टँगलचा वरती घ्यायचे. ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये यायचे आणि याची ऑपॅसिटी तुम्ही 50 एवढी तुम्ही कमी करायची. ठीक आहे, आता एवढं झालं इथं. आता परत तुम्ही सुरुवातीला यायचे, मीडियामध्ये यायचं अशा प्रकारे. आता इथं जे काही तुम्ही तुमच्या फोटोंचे बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेले असतील 3, तर ते एक एक फोटो घ्यायचे. इथं बरोबर ॲडजस्ट करून लावून घ्यायचे. यांची लेअर पण इथं तुम्ही वाढून घ्यायचे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही 3 फोटो लावून घ्या. तर मी पटापट 3 फोटो आधी लावून घेतो. इथून मी आता 3 फोटो लावून घेतलेले. नंतर जे खालचे आपले बॅकग्राऊंड फोटो आहे तर यांना काय करायचे, इथून मीडियामध्ये जाऊन झूम करायचे आणि थोडंसं अशा प्रकारे वरती लावून घ्यायचे. बघू शकता अशा प्रकारे झूम करायचं, लावून घ्यायचे बरोबर. ठीक आहे, तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही लावून घ्या. इथं बघू शकता 3 फोटो इथून बरोबर मी ॲडजस्टमेंट करून लावून घेतलेले. यांना आता आपल्याला तुम्हाला की फ्रेम लावावं लागतील आणि नंतर तुम्हाला जशा प्रकारे मी तुम्हाला सांगेल तशा प्रकारे तुम्ही स्टेप बाय स्टेप करत चालायचे. आता जी आपली पहिली PNG आहे फोटोचे, तर याच्यावरती क्लिक करून मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला एक की फ्रेमचं बटन दिसेल. बघू शकता अशा प्रकारे. तर सुरुवातीला इथं की फ्रेम लावायचे. नंतर याच फोटोच्या मध्यभागी यायच्या अशा प्रकारे आणि इथं एक की फ्रेम लावायचे. परत शेवटी यायचे फोटोच्या आणि इथे एक की फ्रेम लावायचे. अशा प्रकारे मित्रांनो इथं 3 की फ्रेम लावायचे तुम्ही. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही काय करायचे, 3 की फ्रेम लावायचे सुरुवातीला आणि फोटोच्या मध्यभागी आणि फोटोच्या लास्टला. ठीक आहे, आता सुरुवातीच्या की फ्रेमवरती यायचे अशा प्रकारे आणि फोटोला इथं खाली घ्यायचं. अशा प्रकारे पूर्णपणे खाली घेऊन घ्यायचे. परत शेवटच्या की फ्रेमवरती यायचे आणि परत फोटोला इथं खाली घ्यायचे पूर्णपणे. ठीक आहे, आणि नंतर काय करायचे, आता या की फ्रेमच्या मध्यभागी यायचे अशा प्रकारे. पहिले की फ्रेम आहे तर त्याच्या मध्यभागी यायचे. इथं तुम्हाला एक ग्राफचं बटन दिसेल. बघू शकता अशा प्रकारे या ठिकाणी. तर इथं यायचे ग्राफच्या बटनवरती क्लिक करायचे आणि हे दोघी जे पॉईंट आहे तर त्या आपल्या डाव्या साईडला घेऊन घ्यायचे वरती. ठीक आहे, नंतर पुढे यायचे. इथं पुढे जे हा की फ्रेम आहे यांचा मध्यभागी यायचे आणि दोघं पॉईंटला इथं उजव्या साईडला इथं खाली घेऊन घ्यायचे दोघं पॉईंटला. नंतर बघू शकता इथं लागून जाईल अशा प्रकारे ॲनिमेशन.
सेम अशा प्रकारे जे काही पुढचे 2 फोटो आहेत त्यांना की फ्रेम लावून तुम्ही तो ॲनिमेशन लावून घ्या. तर मी आता की फ्रेम लावून घेतो, नंतर ते ग्राफ वगैरे लावून घेतो सगळं काही. ठीक आहे. तर इथं बघू शकता मित्रांनो, तिघी फोटोंना मी काय की फ्रेम लावून ग्राफ वगैरे लावून घेतलेलं आहे. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीच्या फोटोला सांगितलं होतं तसंच बाकी 2 फोटोंना करायचं. ठीक आहे. आता एवढं झालं, नंतर काय करायचं, आता पुढच्या फोटोंवरती येत चालायचं. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, आधी सुरुवातीला या तुम्ही एकदा. ठीक आहे. नंतर इथं प्लस बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये या आणि इथं एक इमोजी पिन जे दिलेली तर ही तुम्ही शेवटीपर्यंत ओढून घ्या. आणि ओढल्यानंतर काय करायचं, सुरुवातीला यायचे इथं वरती कुठेही कोपऱ्याला तुम्हाला जिथं आवडेल तिथं लावून घ्या, रोटेट वगैरे करून घ्या, जेणेकरून छान प्रकारे आपला व्हिडिओ दिसेल. बघू शकता अशा प्रकारे. ठीक आहे. नंतर परत सुरुवातीला यायची इथं प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे, तर तुम्हाला एक ओव्हरले व्हिडिओ दिला, याला थोडंसं झूम करून घ्यायचे. शेवटी यायचे डायरेक्ट व्हिडिओचा आणि एक्स्ट्रा पार्टला इथून डिलीट करून इथं ब्लेंडिंग इन ऑपोसिटीमध्ये यायची, लाईटरवरती क्लिक करून स्क्रीनवरती करून घ्यायचे आपल्या या व्हिडिओला. ठीक आहे. नंतर एवढं झालं की नंतर बॅक यायचे. त्याआधी काय करायचं, परत तुम्ही आपला हा प्रोजेक्ट ओपन करायचे. इथं खाली यायचे. खाली आल्यानंतर हे जे काही खालचे 3 फोटो मित्रांनो, तर आता या खालच्या 3 पैकी एका फोटोवरती क्लिक करून एपिक्समध्ये यायचे, ॲड एपिक्समध्ये यायचे. इथं तुम्ही ऑबिसिटी आणि विजिबिलिटीमध्ये यायचे आणि इथून फेड इन फेड आउट नावाचा इथून हा इफेक्ट घ्यायचा. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करून बाजूला 3 इथं कुठे क्लिक करायचे बाजूला. ठीक आहे. म्हणजे इथं वरती बाण आहे याच्यावरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचे आणि हे जे काही पुढचे 2 फोटो आहेत खालचे आपले, तर यांना तुम्ही लावून घ्यायचे. बघू शकता अशा प्रकारे. ठीक आहे. किती छान प्रकारे दिसतो व्हिडिओ. ठीक आहे. नंतर परत बॅक येऊन आपला इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा. पहिला फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये यायचे, 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचे. परत बॅक येऊन आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून अशा प्रकारे पुढे यायचे. 10-4 सेकंदाच्या बिटमार्कवरती आता याच्या पुढचे जे काही 2 फोटो आहे, हा आणि हा वाला, तर यांना सिंपल अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट करायचे हे दोघं फोटोंना. ठीक आहे. नंतर परत बॅक यायचे. आपले इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून जो 2 नंबरचा फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट कॉपी करायचे. परत तुम्ही आपल्या बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे. अशा प्रकारे 2 फोटो सोडून पुढे यायचे. आता इथं 12.12 सेकंदाचा बिटमार्कवरती यायचे. इथून आता काय करायचे, 1 2 3 4 5 हे जे काही 5 फोटो आहेत तर यांना तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा अशा प्रकारे. ठीक आहे. पटापट हे 5ही फोटोंना तुम्ही इफेक्ट पेस्ट करून द्या, जसं की इथून मी करून देतोय. ठीक आहे. आणि नंतर परत बॅक यायचे. आपले इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून जो शेवटचा फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट कॉपी करायचे आणि परत बॅक येऊन आपलं बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचं आणि काय करायचे, इथं तुम्ही डायरेक्ट 16 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचे. आता इथून तर शेवटीपर्यंत जेवढे फोटो असतील आपले सगळे फोटोंना तुम्ही काय करायचं, एक एक करून हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचं आहे. ठीक आहे. तर बघू शकता सगळ्या फोटोंना मी इफेक्ट पेस्ट करून दिले. त्यानंतर आता आपलं पूर्ण व्हिडिओ बनवून रेडी झालेले. सिम्पलीवरती शेअरवरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला बाण दिसेल त्याच्यावरती क्लिक करून आणि आता इथून काय करायची, तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जशी क्वालिटी पाहिजे तशी तुम्ही क्वालिटी सिलेक्ट करून खालची क्वालिटी नावाची रेस फुल वाढून घ्यायची. एक्सपोर्टवरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.